नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज बघा त्यांनी स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत देशाचं स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, उत्तर गोलार्ध। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधले वाळवंट आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधले वाळवंट आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, गोबीचे वाळवंट चीन या देशामधलं वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेले, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये विचारले कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये पाऊस पडतो। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी जिल्हा। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला धबधबा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या राज्यामधला धबधबा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कर्नाटक या राज्यामधला तो धबधबा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। शिवसमुद्रम हा धबधबा कावेरी या नदीवरचा या ठिकाणी धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भीमबेटका लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भीमबेटका लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? भीमबेटका लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत। क्रमांक 10 बघा काय विचारलाय, कांजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कांजीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, ज्यांना कोणाला बघा महा-टी-ई-टी बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF जर कोणाला हे सर्व PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला? ओझोन दिन विचारलंय कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ओझोनचा थर बघा वातावरणामध्ये स्थितांबर या स्तरामध्ये ओझोनचा थर असतो, तर ओझोन दिन विचारले कोणत्या दिवशी असतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? 16 सप्टेंबर या दिवशी बघा ओझोन दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक बघा हा कायदा सन 1994 या वर्षी बघा पारित झालेला कायदा आहे।
प्रश्न क्रमांक 14 बघा काय विचारलाय, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद ब्राझील या देशामध्ये बघा संपन्न झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? योग्य उत्तर काय आहे, नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? बघा भामरागड चिरोली डोंगर कुठे आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, नंदुरबार बघा या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, WTO म्हणजे काय असतो? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, सन 1995 बघा या वर्षी बघा जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचार, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, आता जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भारतामध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण सन 1969 या वर्षी करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते? बघा भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? तामिळनाडू राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 22 काय विचारलाय, द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द नेम ऑफ द पीपल. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक KR नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भूतान या देशाला बघा भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, भूतान या देशाला बघा भारतामधील एकूण 4 राज्यांच्या सीमा जोडतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी बघा भारतामध्ये होम रूल चळवळ त्यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक केव्हा झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक केव्हा झाली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, 9 डिसेंबर सन 1946 भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक विचारलंय, सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल, धन विधेयक सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये मांडतात. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, प्रशासकीय. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, 49% एवढं क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्यांनी व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? आसाम राज्य, केरळ राज्य, नागालँड, त्रिपुरा. कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? तर याचं योग्य उत्तर काय असेल, नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही. बघा महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये कशाची स्थापना केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये कशाची स्थापना केली होती? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा, समता संघ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, समता संघ बघा त्यांनी स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक पुढे, फायकोलॉजी या शास्त्रामध्ये विचारले कशाचा अभ्यास केला जातो? फायकोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर याचे योग्य उत्तर काय असेल, फायकोलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांचा अभ्यास केला जातो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 6 एप्रिल सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला होता? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, 6 एप्रिल सन 1930 रोजी महात्मा गांधी यांनी दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, राष्ट्रीय सभेचं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रीय सभेचं ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन हे बघा फैजपूर या ठिकाणी सन 1936 मध्ये भरले होते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, आझाद हिंद सरकार. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, आझाद हिंद सरकारची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अंदमान व निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? बघा अंदमान व निकोबार बघा ही बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल, कोलकाता उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणत्या ठिकाणी आहे? बघा कोणते आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल, विधान परिषद. म्हणजे ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. केशव कुमार बघा या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव खालीलपैकी काय? केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे? केशव कुमार प्रल्हाद केशव म्हात्रे यांचं या ठिकाणी केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ठिकाण आहे. राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार लागू करण्यात येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. शांतता कोर्ट चालू आहे या नावाचं नाटक कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, विजय तेंडुलकर यांचं या ठिकाणी हे नाटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, समाजवादच का समाजवादच का या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? त्याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, जयप्रकाश नारायण बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? नायटिंगेल ऑफ इंडिया. तर याचं योग्य उत्तर काय असेल, सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढे, बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बारडोली सत्याग्रह. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1928 या वर्षी बारडोली सत्याग्रह झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये रेल्वेला बघा सुरुवात केव्हा झाली होती? सन 1853. बघा भारताचे मग गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? बघाच योग्य उत्तर काय असेल, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सन 1887 बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना कोणी केली? राष्ट्रीय सामाजिक परिषद. तर याचे योग्य उत्तर काय असेल, MG रानडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सार्वजनिक काका. तर याचे योग्य उत्तर काय असेल, सार्वजनिक बघा काका असे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय झाला, भारतीय राज्यघटनेचा कलम 214
हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 214 हे कशा संबंधीचं कलम आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? राज्यांसाठी उच्च न्यायालय. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, संसदेची सर्वात मोठी समिती कोणती समिती आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? लोकलेखा समिती, अंदाज समिती. बघाच योग्य उत्तर काय असेल? अंदाज समिती. क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचं विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक आहे? पारा आहे का, चांदी, पाणी, लोखंड? सर्वाधिक विशिष्ट उष्माधारकता पारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. ओझोन. बघा, ओझोन या वायूचा मोजमाप खालीलपैकी कोणत्या एककामध्ये करतात? ओझोन वायू. बघा, ओझोन वायू वातावरणाच्या स्थितांबऱ्या स्तरामध्ये असतो. बघायचं एकक कोणता असेल? डॉप्सन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, पेलाग्रा हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? पेलाग्रा हा नियासिनच्या अभावामुळे होणारा रोग आहे. उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? उजनी बघा हे सोलापूर जिल्ह्यामधलं धरण आहे. ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग? ब्लास्ट हा रोग बघा तांदूळ या पिकावर पडणारा रोग आहे. अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती? अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा कोणती मृदा आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा म्हणजे रेगुर मृदा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय चाललाय, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये गुजरात या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. गुलमर्ग, सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये? गुलमर्ग, सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. बघा, मांजरा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील. आणि पहा, महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF, बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप या ठिकाणी मेसेज करू शकता.